This is how before the first arrow was shot, the war had begun. भगवद्गीतेच्या चॅप्टर 1 श्लोक 16, 17 आणि 18 मध्ये युधिष्ठिर त्याचा अंतविजय शंख वाजवतो. नकुल सहदेव त्यांचे सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजवतात आणि जे अदर वॉरियर्स आहेत काशीराज, शिखंडी, दृष्टद्युम्न, सात्यकी, द्रुपद, अभिमन्यू ते त्यांचे शंख वाजवतात. आता या श्लोकमध्ये संजय धृतराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न करू आला की बेसिकली हे जितकी बी वॉर होऊ राहिली हे त्याच्या कुकर्माईचा फल आहे. धृतराष्ट्राच्या राजगद्दीच्या लोभामुळे संपूर्ण कुरुवंशाचा विनाश झाला. पितामह भीष्मापासून अभिमन्यू लोक कुरुवंशाच्या 4 पिढीचा पूर्णपणे सर्वनाश झाला आणि हे सर्व व्हायचं फक्त एकच कारण होता, धृतराष्ट्राचा पुत्रमोह. जर धृतराष्ट्राला वाटलं असतं तर त्याने त्याच्या पुत्राला थांबवलं असतं, त्याला समजवलं असतं, नाहीतर त्याला शिक्षा दिली असती. पण धृतराष्ट्राच्या पुत्रमोहामुळे धृतराष्ट्र हे काहीच करू शकला नाही. धृतराष्ट्राने स्वतः श्रीकृष्णाची नाही ऐकली, फक्त त्याच्या पुत्रमोहापुढे संपूर्ण कुरुवंशाचा विनाश होऊ दिला.